हा बाबा मोठा कांड करून गुतला. अरे पण येनं तर मोठ्या मंत्र्यालाही गुतवलं ना. त्याच्यामुळे तर मोठ्या नेत्यांना घाम फुटला. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आहे. शेवटी जे नव्हतं व्हायचं तेच झालं. अखेर मोठ्या मंत्र्याचं भांडं फुटलंच आणि बाबासोबत मिळून काय काम केलं ते उघड झालं. नुसताच उघड नाही झालं तर त्यांचे ते व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली. अरे देवा, हे काय विचित्रपणा झाला. ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं, ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला, तेच लोक निघाली या बाबाच्या त्या कामात सहभागी. जे ऑफिसमध्ये झालं त्यांची ते व्हिडिओ, ते सगळे फोटो इतके व्हायरल झाले की प्रत्येकजण बघून आश्चर्यचकित झाला. आता ते सगळे व्हिडिओ, ते सगळे फोटो आणि त्या मंत्र्यांवर नेमकं काय कारवाई झाली ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओ डायरेक्ट दाखवणार. कोणतीही बातमी आता लपवली जाणार नाही. जे पण काही घडलं ते सगळं ओपन टू ओपन तुमच्यासमोर मांडणार. परंतु तुम्हाला एक महत्वाचं काम करायचंय. हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचाय. कुठेही अर्धवट अजिबात व्हिडिओ सोडायचा नाही. कारण की त्या एका माणसाच्या चुकीमुळे त्याला डायरेक्ट सत्तातून हाकलून दिले जाणार आहेत. तसेच डायरेक्ट मोठी कारवाई, डायरेक्ट राजीनामा आणि डायरेक्ट जेल. हे सगळं कसं होणार ते आपण याच व्हिडिओ तुम्हाला शेवटच्याशी सांगणार आहे. नुसतं सांगणार नाही तर त्यांची ती व्हिडिओ सुद्धा शेवटच्या काही मिनिटात आपण तुम्हाला दाखवणार. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटच्या मिनिटापर्यंत बघावाच लागेल. आणि अशा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. एक लाईक झालाच पाहिजे. राज्यामध्ये मागील काही दिवसापासून एक मोठा धडाका सुरू झाला. तो म्हणजे व्हिडिओज. वेगवेगळे लोक, त्यांची ती सगळी कामं, त्यांची ती व्हिडिओ सगळ्याच्या सगळ्या बाहेर पडत आहे. दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या लोकांची नावे समोर येत आहे. अमरावती 19 वर्ष मुलाचं प्रकरण, संगमनेर बाबाचं प्रकरण, मुंबईच्या बाबाचं प्रकरण, अशी त्यांची ती सगळी कामं आणि त्यांची ती सगळी व्हिडिओ. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चेला उधाण आलेलं आहे. परंतु यावेळी जी मंत्री टार्गेट झाली ती मोठी मंत्री आहेत भाऊ. ज्या मंत्र्यांना तुम्ही चांगलं मानलं होतं त्याच मंत्र्यांचा तो व्हिडिओ झाला ना व्हायरल. बाबामुळे बसला मोठा धणका. होय, ते सगळं आता लगेच दाखवतो. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पुढे तुम्हाला त्या सगळ्या मंत्र्यांच्या नावासगट यादीच तुम्हाला वाचून दाखवणार. तसंच त्यांची ती सगळी कामं सुद्धा डायरेक्ट उघड दाखवणार. फक्त शेवटपर्यंत बघत राहा. एक मोठा मंत्री कायम बाबाच्या संपर्कात होता. बाबासोबत त्यांनी वेगवेगळे व्यवहार केले. त्या मंत्र्याची जवळची माणसं या बाबाला वेळोवेळी भेटायची आणि ती सगळी त्यांनी कामं केली जे काही घोटाळे आणि ऑफिसमध्ये झालेत. परंतु हा मंत्री नुसता एकटाच थांबला नाही. त्याने तर मोठा राज्याचा दुसरा मंत्री बाबाकडे आणला. तिथून पुढे सगळा खेळ सुरू झाला. नेमका हा बाबा आणि ते मंत्री काय कामं करायचे, असं बाबाचं जे काम उघड झालं ऑफिसमधलं ते काम पण या मंत्र्यांनी केलं का, याचा सुद्धा आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मागील काही काळामध्ये एका मोठ्या राजकीयते व्यक्तीला आपलं पद सोडावं लागे. आपली राज्यभर बदनामी झाली, आपली सगळीकडे चर्चा झाली, आपल्यावर वेगवेगळे आरोप लागले. अशी अवस्था ती व्यक्तीची झाली होती. आता त्यांची सुद्धा चौकशी होणार का आणि काही मोठ्या माणसांची सुद्धा चौकशी होणार का, हा सुद्धा राज्यभर पडलेला एक प्रश्न आहे. अहो, या बाबाकडे ना खूप मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या सगळ्या कारनामा आहेत. त्यामुळे या बाबाची कधीही गेम होऊ शकते. याचा कधीही इन्काउंटर होऊ शकतो किंवा हा कधीही गायब होऊ शकतो. कारण की या बाबामुळे मोठ्या मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. आपली राज्यभर देशभर मोठी चर्चा होऊ शकते, बदनामी होऊ शकते आणि मोठं भांडं फुटायची शक्यता आहेत. त्यामुळे या बाबाच्या जीवाला धोका आहेत. बाबाच्या दरबारात आलेला तो मोठा मंत्री बाबासोबत मिळून काही तंत्रक्रिया केली, काही मंत्रक्रिया केली आणि त्यानंतर ते काम केलं जे ऑफिसमध्ये झालं. या मंत्र्याचा जर तुम्ही चेहरा बघितला तर तुम्ही म्हणणार की अरे, यांना तर आम्ही चांगलं म्हणत होतो, हे सुद्धा असेच निघाले का. आज राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची प्रश्न आहेत. बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव भेटत नाही. आज गोरगरीब जनतेकडे कुणी लक्ष देत नाही, त्यांना न्याय देत नाही. इतकी सगळी प्रश्न असताना मात्र हे मोठे मंत्री मज्जा करायचे. बाबाकडे जाऊन ते काम करायचे जे ऑफिसमध्ये झालं. जनतेकडे दुर्लक्ष करायचे. हे मंत्री, आपण त्या सगळ्या मंत्र्यांची पुराव्यासगट यादीच बाहेर काढलेली आहे. एकाएकाचं नाव आणि एकाएकाचा काय कारनामा आहेत ते सगळं तुम्हाला याच व्हिडिओत आपण पुढे ओपन दाखवणार. फक्त या व्हिडिओला शेवटच्या मिनिटापर्यंत बघत राहा. नुकताच बाबाच्या जवळच्या व्यक्तीचा कार ॲक्सिडेंट झाला. ज्यामध्ये जो व्यक्ती होता तो महत्वाचा साक्षीदार होता. कारण की त्याला माहीत होतं की बाबांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार केला, आर्थिक घोटाळा केला
आणि कोणत्या मोठ्या मंत्र्यांनी बाबासोबत मोठ्या पैशाचे व्यवहार केले ही त्याच व्यक्तीला माहिती असावं अशी चर्चा केली जात आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही जण त्या ऍक्सिडेंटला संशयाच्या भवऱ्यातून बघत आहेत. अशोक खरातचा निकटवर्ती आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूनंतर आता अनेक बाबी समोर आल्यात. शेळकेंचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, कारचा स्पीड आणि मध्ये घेतलेला ब्रेक यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. शेळके शिर्डीतून शेगावला मेहकर इंटरचेंजवरून गेले, पण परतताना निधून येऊन समृद्धी महामार्गावर आल्यानं अनेकांना घातपाताचा संशय आहे. अपघाताच्या आधी शेळकेंनी कुठे कसा प्रवास केला यावरती एक नजर टाकूयात. सकाळी 6 वाजता शिर्डीतून शेळके समृद्धी हायवेवर आले. 8:30 वाजता मेहकर सोडलं. गाडीचा वेग पाहता ते त्याच दिवशी शिर्डीला जाऊ शकत होते, मात्र एक मुक्काम केला आणि जालन्याजवळील निधोन्याहून समृद्धी महामार्गावर आले. शक्य असूनही शेळकेंनी त्याच दिवशी परतणं का टाळलं असा सवाल आता उपस्थित होतोय. शेळकेंनी निधोना ते धोत्रे 171 किलोमीटरचं अंतर फक्त 88 मिनिटांमध्ये पार केलं. समृद्धी महामार्गावरील निधोने ते हे धोत्रे अंतर केवळ 88 मिनिटांमध्ये कापलं, म्हणजे कार ताशी 120च्या वेगानं धावत असावी. कंटेनरजवळही त्यांच्या कारचा हाच वेग असावा असं दिसून येतंय. शेगावहून शिर्डीला जाताना शेळकेंनी मेहकरहूनच समृद्धी महामार्गावर येणं अपेक्षित होतं, मात्र निधोना इंटरचेंजवरून ते समृद्धी महामार्गावर आले, म्हणजे ते शेगाव ते जालना या दरम्यान अन्य एका ठिकाणी थांबले असावेत. शेगाव ते जालन्यापर्यंत समृद्धी महामार्गावरून प्रवास का टाळला असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ईडीकडून आधी अशोक खरात तर नंतर शेळकेंची ही चौकशी सुरू होती. या तपासातील बाबी समोर येण्याआधीच जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झालाय. आता यामध्ये अपघात होता की घातपात हे तपासानं पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा. मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातात दिलेले तांदूळ खाली पडून देऊ नका, अन्यथा तुम्हाला नागदेवता दंश करेल, असं खरात सांगायचा. खरातकडनं नागदेवता दंश करेल अशी भीती घातल्यामुळे लोक घाबरून हातातले तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे. काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवरती चालणाऱ्या नकली सापाला आणायचा. हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यामुळे भक्तांना नीट काही दिसत नव्हतं. नंतर खरात भक्तांनी पाठीमागे उभे राहा असं सांगून सापाला पुन्हा रिमोटनं घालवायचा. ज्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते नकली सापाचा जो काही ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ते जासुदांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही त्यावेळेला सोबत होता जासुदांच्या, असंही त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही दोघं तिकडे सोबत होतात आणि तुमच्या हातात का तांदूळ दिले आणि काय नेमकं काय झालं, म्हणजे काय करायचा काय तो, ते मंदिराच्या अगदी पाठीमागे व्हायचं की विहिरीजवळ? ह्या गोष्टी सगळ्या संध्याकाळच्या करायच्या, काळू झाल्यावरती. अच्छा, दिवसाच्या कधी केल्या नाही. ओके. आता आम्ही मुंबई पुण्याची माणसं आहेत, म्हणजे काय एकदम अनाडी माणसं तर नाहीयेत. हा, साप आला तर घाबरायला, बरोबर आहे. हा, साप आल्यावर कोणी घाबरतो, पण दिवसा साप बघणं आणि रात्री साप बघण्यामध्ये फरक आहे. बरोबर. दिवसाचा साप बघितला